मी सुद्धा या मुद्द्यावरती डिसअग्री करते, कारण एक रुपाली चाकणकर वगळता कुठल्याही व्यक्तीवरती तुम्ही अगदी नावासकट कुठल्याही पुरुषावरती अशा पद्धतीचे आरोप आता केलेले नाहीयेत किंवा त्यांच्या चौकशीची त्यांच्यावरती कारवाईची मागणी आतापर्यंत काही स्पेसिफिकली कुठल्याही एकही पुरुष नेत्याच्या बाबतीमध्ये विरोधकांकडून झालेली नाहीये। आणि एन्काउंटर हा आता मुद्दा नाहीये महत्त्वाचा, त्याच्या व्यतिरिक्त महत्त्वाचे मुद्दे पूर्वीजी तटकरे साहेब असतील, राधाकृष्ण विखे पाटील असतील, की तिथे गेलेले बच्चू कडू असतील जे एकाकाळी सरकारचा भाग होते, किंवा तिथे जे जे गेले त्या सगळ्यांची चौकशी SIT द्वारे करा अशी माझ्या पक्षाने मागणी केली विधिमंडळामध्ये। नानाभाऊ पटोले साहेबांनी केली, हर्षवर्धनजी सपकाळ आमचे प्रदेश अध्यक्ष यांनी केली। हनुमानची चौकशी आणि थेट राजीनाम्याची सुरुवातीपासून लावून धरलेली मागणी याच्यामध्ये काहीच फरक नाहीये का? मग रुपाली चाकणकरांचा राजीनामा का घेतला? माफ करा, तुमचा प्रश्न मी ऐकला नाही, पुन्हा एकदा रिपीट करा। रुपाली चाकण तुम्ही म्हणताय राजीनामा हे उत्तर नाही, मग रुपाली चाकणकरांचा नाही, मी असं म्हणलं की तुम्ही फक्त रुपाली चाकणकरांच्याच राजीनाम्याची मागणी केली, इतर कुठल्याही पुरुषांच्या राजीनाम्याची नाही। तुम्ही आत्ताही म्हणताय की चौकशीची मागणी केली आहे। असो, आपण या मुद्द्यावरती अडकायला नको, आपण पुढे जेवढे नाही ऐका माझा चुकीचा संदेश देऊ नका। माझ्या पक्षानं जे जे मंत्री, जे जे प्रशासकीय अधिकारी ज्यांनी संपत्ती खरेदी केली, जे तिथं लोकांना घेऊन जात होते, जे अघोरी पूजेला बसत होते, ज्यांनी पोलिसांवर दबाव आणला, त्या निम्म्या मंत्रिमंडळ 9 जणांचं नाव आहेत मंत्रिमंडळाची, त्यांचा राजीनामा घ्या म्हणून पहिल्या दिवसापासून काँग्रेस आग्रही आहे, अजूनही आग्रही।